नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का? एकदा मला चेक करा आणि सांगा बरं. थँक्यू सो मच. आणि आपला सेशन चालू असताना मे बी माझा इंटरनेट तर छान आहे, स्ट्रॉंग आहे. जर काही इश्यू आला तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा प्लीज. ठीक आहे. चल, लेट स्टार्ट. काल आपला फर्स्ट डे होता. सो फर्स्ट डे मध्ये आपण पाहिलं की रेकी म्हणजे काय ते जाणण्याच्या आधी आपण स्वतःचं शुद्धीकरण केलं. त्याच नंतर आपण फॉरगिव्हनेस म्हणजे काय आणि या फॉरगिव्हनेस मध्ये किती ताकद आहे हे पाहिलं. आणि येस, ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये जी कोणी ब्लॅक लिस्टेड लोक आहेत, ज्यांचा आपल्याला राग येतो, त्यांना माफ करणं गरजेचं आहे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी. कारण जोपर्यंत आपण त्यांना माफ करत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. म्हणूनच आपल्याला त्यांना माफ करायचं. ठीक आहे. सो वेलकम ऑल, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या सेशनमध्ये. आणि आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया निमित्त तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप सगळ्यांना हे हे अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं सुख, खूप सारी भरभराट घेऊन येऊ. त्याचप्रमाणे तुम्हाला जे हवंय ते सगळं तुमच्या आयुष्यात मिळो आणि ते अक्षय राहू, हीच स्वामींचरणी प्रार्थना. सो आता आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. एकच मिनिट. आता आपण आज शिकणार आहोत रेकीचे प्रिन्सिपल्स. ठीक आहे. सो डॉक्टर मिकाऊ उसुईन यांनी रेकीचे काही तत्व, प्रिन्सिपल किंवा शिकवण आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्यांनी प्रत्येक त्या शिकवणीचा उल्लेख, असे 5 तत्व आहेत, त्या 5 तत्वांचा उल्लेख प्रत्येक वेळेला केवळ आजचा दिवस असा केलेला आहे. केवळ आजचा दिवस असं का बरं? कारण आपण कुठलीही नवीन गोष्ट शिकतो. नवीन गोष्ट शिकल्यानंतर ती इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. पण रोज थोडी थोडी शिकली तर ती गोष्ट असं छान असं मोठं रूप घेते तो काही कालानंतर. आणि म्हणूनच रोज आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी रोज शिकायचं आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी आपण डॉक्टर मिकाऊ उसू यांचे 5 तत्व फॉलो करणार आहोत. त्यातलं पहिला तत्व आहे, केवळ आजच्या दिवस, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. सो आज त्यांची 5 तत्व आपण बघूया. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. अँड जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. आय विल बी काइंड टू ऑल लिव्हिंग थिंग्स. सो ही 5 तत्व आहेत जी डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला शिकवलेली आहेत. ती आपल्याला फॉलो करायचे. सो आता त्यातलं एक एक प्रिन्सिपल्स मी घेते. पहिला प्रिन्सिपल्स आहे की केवळ आजच्या दिवस मी रागवणार नाही. सो तुम्ही म्हणाल, मॅडम रागवणार नाही असं कधी होईल का? राग तर आपल्याला सकाळी उठल्यापासून येतो, बरोबर ना? आणि त्या रागावर कंट्रोल होत नाही. आणि मी किती याच्या आधी प्रयत्न केला, किती लोकांचे वेबिनार सेशन ऐकले, पण आमच्यावर मात्र काही परिणाम झालेला नाही. कारण राग, येस, ऑफकोर्स, नैसर्गिकरित्या राग येणं ही गोष्ट नॉर्मल आहे. पण तो राग किती यावा, त्याच्यावर किती कंट्रोल करावा, हे मात्र आपल्या हातात आहे. आणि तेच आपण शिकणार आहोत रोज आजच्या दिवस. सो मिकाऊ उसे यांचं वाक्य आहे की जस्ट फॉर टुडे, केवळ आजच्या दिवस मी रागावर कंट्रोल करणार आहे किंवा मी रागवणार नाही. एक दिवस आपण महिन्यातला एक दिवस उपवास धरतो, तसंच एक दिवस ट्राय तर करून बघूया आपण की पूर्ण दिवस जर मी रागवली नाही तर काय होणार आहे. ठीक आहे. सो तुमच्यापैकी अशी किती लोक आहेत की रोज रागवतात? सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करायचे. रोज रागवतात. त्यांना काही विशेष टिप्पणी? आणि ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना मला व्यवस्थित सांगता येईल. सो व्हिडिओ ऑन करा. तो केवळ आजच्या दिवस. आता मला सांगा, राग आला तर त्रास कोणाला होतो? दुसऱ्यांना की आपल्या स्वतःला? आपल्यालाच. मानसिकता कोणाची बदलते? आपली स्वतःचीच. कुठेतरी मग शारीरिक हीच मानसिक लेवलची व्यथा शारीरिक लेवलवर येते. आणि शारीरिक लेवलवर आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये हीट वाढते, बीपी शूट होतो. आणि मग त्यानंतर बॉडीतील जे काही आपलं मेंटल, फिजिकल ब्लॉकेजेस असतात ते वाढायला लागतात. मग या सगळ्या गोष्टी जर आपल्या मनाविरुद्ध घडत असतील
तर आपल्याला रागावर कंट्रोल करणं गरजेचं आहे की नाही? बरं, त्यातल्या त्यात रागाचे मुख्य शिकार होतात आपल्याच घरातली माणसं, म्हणजेच आपली मुलं, जी आपल्या अगदी हक्काची असतात. त्यामुळे आपला आहे तो सगळा राग पहिल्यांदा कोणावर काढला जातो? आपल्या निष्पाप मुलांवर. त्यांनाच कळत नाही की आईने मला मारलं का? त्यामागचं रिझन काय आहे? कारण तिला राग आला होता, कुठेतरी व्यक्त व्हायचं होतं, त्यामुळे तिने माझ्यावर राग काढला. एवढं त्याला कळतं, पण त्याच्यामध्ये माझं काय चुकलंय हे त्याला कळत नाही. येस ओर नो? त्यामुळे रागाच्या भरामध्ये आपण आपल्या हातात जे काही असतं ते मुलांना फेकून मारतो आणि नुकसान कोणाचं होतं? शेवटी आपलं. सो येस, ऑफकोर्स रागाच्या भरामध्ये आपले डिसिजन सुद्धा चुकतात. रागाच्या भरामध्ये आपण कधी चांगले डिसिजन घेतो का? नाही. बोलण्यावर नियंत्रण राहत नाही, कंट्रोल राहत नाही आणि त्यामुळे सुडाची, द्वेषाची, ईर्ष्या किंवा निगेटिव्ह भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणूनच आपल्याला रोज एक काम करायचंय. डॉक्टर मिका उसू यांनी सांगितलेलं आहे, की रोज मी रागावर कंट्रोल करणार. मी कालच्यापेक्षा आज माझा कंट्रोल बऱ्यापैकी वाढलाय. सो अशा पद्धतीने रोज, रोज, रोज आपल्या आयुष्यामध्ये ही गोष्ट करायची आहे. रोज जर 10% गोष्ट आपण करतोय, तर डेफिनेटली आपल्याला त्याचे रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे? आणि ऑब्व्हियसली ज्यांना राग येतो, ती लोकं अगदी निर्मळ मनाची असतात. पटकन, मुंहफट बोलणारी असतात. कारण तो व्यक्त होणं सुद्धा गरजेचं आहे ना. आपण काय मोठे संत पुरुष नाही आहोत, की अरे बापरे! समोरच्याने मारलं तरी मी काही बोलणार नाही. असं होऊच शकत नाही. इम्पॉसिबल. आहोत का आपण? मी एका गालावर मारलं तर मी दुसरा गाल पुढे करेन असं आहोत का आपण? अजिबात नाही. काही ज्या गोष्टी नॅचरली आपल्यातून बाहेर येणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्यामध्ये जो काही इतरांबद्दल राग आहे किंवा त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, ॲज अ ह्युमन बीइंग ते बाहेर येणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला रिलॅक्सेशन मिळतं. मनाला एक शाश्वती मिळते, की माझ्या मनात जे आहे ते त्याला मी बोलून दाखवलं. आता माझं मन मोकळं झालं. सो येस, डेफिनेटली या गोष्टी सुद्धा व्यक्त होणं, करणं फार, फार गरजेचं आहे. सो आजपासून रागावर थोडा-थोडा कंट्रोल करायला कोण-कोण शिकणार आहात तुमच्यापैकी? आणि सगळं फोकस इथे असायला पाहिजे. आज अक्षय तृतीया आहे, घरात छान छान जेवण केलंय, त्या जेवणाकडे लक्ष न देता आज इकडे लक्ष द्यायचंय. सो रागावर कंट्रोल कोण-कोण करणार आहे आजपासून? त्याने हँड रेज करायचे. येस. थँक यू सो मच. कारण हे आपल्याच फायद्याचं आहे. त्याच्यामुळे आपल्याच स्वतःमध्ये चेंजेस होणार आहेत मोठ्या प्रमाणात. ओके? सो दुसरा प्रिन्सिपल आहे डॉक्टर मिकाऊ युसी यांचा, आय विल नॉट बी वरी. आता तुम्ही म्हणाल राग पण करायचे नाही, काळजी पण करायची नाही, असं कसं होईल बरं? बट येस, आपल्याला या गोष्टी थोड्या-थोड्या प्रमाणात करायच्या लगेचच एकदम करायच्या नाहीयेत. सो चिंता आपली नैसर्गिक ऊर्जा कमी करते. राग आलं तर काय होतं, आपली जी नॅचरल एनर्जी असते, ते हळू-हळू रिड्यूस व्हायला लागते, कमी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीरात, मनात अडथळे निर्माण होतात, ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि आपल्या संत पुरुषांनी म्हटलेलंच आहे, चिंता चित्ते समान असते आणि ते खरंच आहे. त्याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला असावा. आय होप. सो सततच्या चिंता करीत बसल्याने आपल्याला काय वाटतं? आपण फ्रेश वाटतं का आपल्याला? सतत टेन्शन, चिंता, आज मुलगा क्लासवरून नाही आला, माझे मिस्टर वेळेवर गेले असतील का? त्यांना गाडी मिळाली असेल का? अशा एक ना अनेक चिंता, अशा ह्या छोट्या-छोट्याच आहेत. पण माझं आज ठीक झालंय, उद्या काय होणार आहे? भविष्याची चिंता. मग मला सांगा, रोजच्या या आपल्या चिंता करत बसल्यामुळे आपल्याला असं फ्रेश वाटतं का कधी? येस, वाटतं फ्रेश? ऑब्व्हियसली नाही. त्यामुळे उलट आपल्याला थकवा वाटतो, मानसिक अस्वस्थता वाटायला लागते आणि येस, सतत आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, भीती, अनिश्चितता, इन्सिक्युरिटी आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो, की ही चिंता कायम करत बसतो आपण आणि त्यामुळे आपली एनर्जी नेहमीच डाऊन, डाऊन, डाऊन व्हायला सुरुवात होते. म्हणूनच डॉक्टर मिकाऊ उसू यांनी आपल्याला एक प्रिन्सिपल फॉलो करायला सांगितलेलं आहे, की आजचा दिवस मी काळजी करणार नाही, चिंता करणार नाही. आजचा दिवस मी छान पॉझिटिव्ह राहणार आहे. अगदी विश्वासाने या सगळ्या गोष्टी मी फॉलो करणार आहे. चिंता नेहमी भविष्याशी निगडीत असते. आज माझं पोट भरलं, उद्या काय? आज मला एवढा पगार आहे, उद्या काय? आज मी भाड्याच्या रेंटेड घरमध्ये राहतोय. उद्या माझं काय होणार?
सो यामुळे काय होणार आहे, लाईक अट्रॅक्ट लाईक. ज्या गोष्टींचा आपण जास्त विचार करतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात. आणि म्हणूनच आपण या गोष्टींचा विचार न करता आपल्याला काय हवंय त्याच्यावर फोकस करा, कारण आपली एनर्जी शिफ्ट होते. जिथे आपला फोकस तिथे आपली एनर्जी. ओके. सो येस, डेफिनेटली रेकी शिकल्यानंतर आपल्याला रेकी काय शिकवते, की आपण फक्त प्रेझेंटमध्ये जगायचंय आता, आणि त्यामुळे आपली एनर्जी स्ट्रॉंग होऊन पॉझिटिव्ह होते. त्यामुळे उद्याची चिंता किंवा पास्टचं टेन्शन न घेता मला आज जगायचंय. उद्या माझ्या नशिबात काय आहे आय डोंट नो. बरोबर? सो दररोज स्वतःशी आपल्याला म्हणायचंय, रात्री झोपायच्या आधी किंवा रोज, की आज मी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेणार नाही. जसं की डॉक्टर मिकाऊ उसूई यांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे, की आजच्या दिवस मी कुठल्याही गोष्टीबद्दल काळजी करणार नाही. ओके. सो चिंतामुक्त जीवन या तत्वाचा आपल्याला वापर करायचा आहे. आता ही चिंता आपल्याला कुठे कुठे येते, मी काही उदाहरण सांगते, बघा तुम्ही रिलेट करताय का. आता SSC आणि HSCच्या मुलांची एक्झाम झालेली आहे. अरे बापरे, मार्क्स किती मिळतील. माझ्या मुलाला शेजारचीच्या मुलापेक्षा जास्त मार्क्स मिळायला पाहिजे, नाहीतर मेरे इज्जत का सवाल. येस ऑर नो. म्हणजे उगीच कॉम्पिटिशन. खरंच या कॉम्पिटिशनची गरज आहे का? नाही. आता मला सांगा, 90% मिळालेले किंवा 95% मिळालेले सगळीच लोक आयुष्यामध्ये पुढे जातात, सक्सेस होतात. होतात का? मग आपल्याला असं वाटतं, आता आपण सगळे मॅच्युअर्ड आहोत. त्यामुळे आपल्याला वाटतं, अरे बापरे! तेव्हा एवढा मर अभ्यास केला आणि आता मी ज्या फील्डमध्ये होती, त्या फील्डमधून दुसऱ्याच फील्डमध्ये आहे. होतं की नाही असं मला सांगा? आणि त्यापेक्षा जो मुलगा आपल्या बॅचमध्ये 60-55% मिळवलेलं असतं, तर तो आयुष्याच्या लढाईमध्ये तो आपल्यापेक्षा टॉपर होतो. मे बी आपण त्याच्याकडे ॲज अ एम्प्लॉयी म्हणून काम करतो. असं सुद्धा होतं. आणि म्हणूनच या गोष्टी आपली कॉम्पिटिशन आपल्या स्वतःबरोबर असायला पाहिजे. राइट? सो माझ्या फील्डमध्ये आपल्या प्रत्येकाच्या फील्डमध्ये कॉम्पिटिटर्स आहेत. त्यांच्याकडे न बघता आपण स्वतःकडे बघायचं, की कालच्यापेक्षा आज मी बेटर कसं करेन. सो डेफिनेटली जर तुम्ही या सगळ्याचा विचार केला, तर तुम्हाला रिझल्ट मिळतील. आपली मुलं इंटरव्ह्यूला जातात किंवा आपली जवळची एखादी व्यक्ती इंटरव्ह्यूला जाते. आपण आधीच आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स. अरे बापरे! इंटरव्ह्यूला गेले, काय माहीत काय होणार आहे? इंटरव्ह्यूमध्ये पास होणार आहे की फेल होणार आहे? मॅक्सिमम 90% कल असतो आपला, काय माहिती काय होणार आहे? म्हणजे आपणच कॉन्फिडन्स नाहीये. काय माहिती काय होणार आहे? त्यामुळे हे व्हायब्रेशन, ही एनर्जी आपण समोरच्या व्यक्तीला देतो आणि ती व्यक्ती त्या इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस होत नाही. का? कारण आपण व्हायब्रेशनच किंवा एनर्जी ती पाठवली आहे ना त्याला. तो येस, माझा मुलगा इंटरव्ह्यूला गेलेला आहे, तो तिकडे सिलेक्ट होऊनच येणार. हा भाव मनात असायला पाहिजे. येस, मी परत एकदा सांगते, सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा, कारण ही एनर्जी आहे. एनर्जी कोणाला पास होते, की ज्यांचे थॉट्स पॉझिटिव्ह असतात. त्याचबरोबर जी लोकं आता लाईव्ह बसलेले आहेत, त्यांच्याकडेच ही एनर्जी पास ऑन होणार आहे. ओके. तो आळसपणा करू नका. तुम्हाला नाही, मला तुमचं घर नाही बघायचंय. मला फक्त तुम्ही व्यवस्थित ऐकताय की नाही नाही ते बघायचंय. कारण ही कमिटमेंट आहे 7 दिवसांची, राइट? सो हे माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. मी माझ्या जीवनामध्ये प्रगती केलेली आहे. तर तुम्हाला जर करायचं असेल, तर तुमची कमिटमेंट गरजेची आहे. ठीक आहे? सो मला तुमच्या घरामध्ये इंटरेस्ट नाहीये. कुठल्याही झोपडीत राहिलात तरी आपल्याला आपल्या घराबद्दल आदर असायला पाहिजे. फक्त तिथे स्वच्छता असणं गरजेचं आहे. दॅट्स इट. या विचारांची आहे मी. ओके? सो येस, डेफिनेटली तुमचे व्हिडिओ ऑन केल्यानंतर मला सुद्धा छान एनर्जी मिळते. सो आता हे टेन्शन कुठल्या गोष्टीचं आपण घेतो, किंवा चिंता कुठल्या गोष्टींचं करतो. तर मुलांची एक्झाम, मुलांचं किंवा इतर लोकांचं इंटरव्ह्यूची, आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दल टेन्शन, मेडिकल रिपोर्ट काय येतील माझे, अ, काय माहीत, म्हणजे ते रिपोर्ट आपल्या हातात येण्याच्या आधीच आपल्या डोक्यामध्ये चालू, काय होणार उद्या काय माहिती, रिपोर्ट तर काढलेत. आणि मग मॅक्सिमम रिपोर्ट निगेटिव्हच येतात. असा कोणी अनुभव घेतलाय, की माझ्या मनामध्ये आदल्या रात्री भीती होती आणि बरोबर ते रिपोर्ट निगेटिव्हच आले. कोणी हा अनुभव घेतलाय मला सांगा.
येस, मॅक्झिमम लोकांनी घेतलंय. येस, एक्झॅक्टली. सो मग आपण असा विचार का करायचे? हे सगळं आपल्याला माहिती आहे की सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आहे. मग आपण सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करायचे. आपली एनर्जी आपल्याला कुठे फोकस करायची आहे? सोल्युशनवर. तिसरा प्रिन्सिपल डॉक्टर मिकाऊ यांचा, आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आजपासून किंवा आजच्यापासून मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. येस, डेफिनेटली. आपण प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आपला रोल प्रॉपर आपल्याला प्ले करता आलं पाहिजे. सो आपल्याला जे काही काम मिळालेलं आहे ते पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि फोकस होऊन आपल्याला करायचं आहे. आपल्या कामामध्ये आपल्याकडून कोणाची फसवणूक होता कामा नये. त्याचबरोबर आपण आपल्या कामामध्ये आळसपणा, लबाडी या गोष्टी दुर्लक्षित करणं गरजेचं आहे. कारण बघा, आपल्या प्रत्येकाचा कर्मा जसा असेल तसं त्याला फळ मिळतं. सो काम हे काम असतं. त्यामुळे तिथे लाज बाळगायची नाही. लहान मोठं व्हॉटेव्हर काही असेल, तर त्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण अगदी डेडिकेट होऊन, समर्पित होऊन काम करायचं आहे. सो रेकीत आल्यानंतर किंवा रेकी शिकल्यानंतर तुमचं काम तुम्ही जेवढं प्रामाणिकपणे कराल, एकनिष्ठेने कराल, तेवढी तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढणार आहे. जसं की आता बघा, मला रेकी लेव्हल 1 तुम्हाला शिकवायचंय. 7 दिवसांचं मी कमिटमेंट दिलेलं आहे तुम्हाला. पण तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे, की रेकीमध्ये काय-काय शिकवलं जातं? इथे मी शॉर्टकट मारू शकते. येस ओर नो? पण मी जर इथे शॉर्टकट मारला, तर मला सांगा तो परमेश्वर सुद्धा माझ्या इन्कममध्ये शॉर्टकट मारणार की नाही मारणार? सो येस, इथे सुद्धा आपला कर्मा प्ले होत असतो आणि म्हणूनच जे काही तुमचं काम असेल, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या किंवा तुमचं बिझनेस, प्रोफेशन, व्हॉटएव्हर, त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिक असणं फार, फार गरजेचं आहे. ठीक आहे? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांचं? कस्टमर समोर नाहीये किंवा एखादा क्लायंट समोर नाहीये. सो त्याला एखादी वस्तू नीट देणं ही आपली जबाबदारी. तो नाहीये, चला जाऊ दे, आपण त्याला काहीही द्यावं, त्याला काय कळतंय? तो हा काय झाला? आपण त्याची फसवणूक करतोय. ते आपल्याला करायचं नाही. प्रत्येक कस्टमरशी, प्रत्येक ग्राहकाशी प्रामाणिकपणे वागणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी असणं हे आपलं कर्तव्य आहे. तरच तो बिझनेस लाँग टर्म पर्यंत चालणार आहे. ओके. काही लोक, काही मुलं एक्झाम जवळ आली की अभ्यास करतात. मला सांगा, इथे त्यांना हवा तसा रिझल्ट मिळणार आहे का? मग काय करणार? कॉपी पेस्ट. ठीक आहे? सो नात्यांमध्ये सुद्धा स्पष्टता असायला पाहिजे. आपण नात्यामध्ये, रिलेशनशिपमध्ये खोटं बोलतोय म्हणजेच काय? आपण प्रामाणिक आहोत का? नाही. सो तिथे सुद्धा ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. त्याचबरोबर आपण कुठलंही काम करताना प्रामाणिकपणे, प्रेमाने ते काम केलं, तर त्याचे रिझल्ट आपल्याला मल्टिपल वेने मिळतात. तो डॉक्टर मिकाऊस यांचा चौथा प्रिन्सिपल आहे, आय विल बी ग्रेटफुल. केवळ आजच्या दिवस माझ्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना असणार आहे सगळ्यांप्रती. आता कृतज्ञता म्हणजे थँक यू बोलणं. जसं की प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक आपल्या जीवनात येणाऱ्या अनुभवासाठी कृतज्ञता, थँकफुल, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं फार फार गरजेचं आहे. आता हे ग्रॅटिट्यूड आपलं नशीब कसं बदलवतं त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. तो जीवनात घडणाऱ्या चांगल्या वाईट अशा सगळ्या घटनांबद्दल, प्रसंगांबद्दल मनापासून आपण थँक यू म्हणणं किंवा आभार मानणं का गरजेचं आहे? जेव्हा आपण आपल्याला मदत करणाऱ्या लहान-सहान गोष्टींना किंवा त्या व्यक्तींना, म्हणजे गोष्टींकडे किंवा त्या व्यक्तींकडे लक्ष द्यायला लागतो. त्यांनी मदत केल्याबद्दल आपण त्याला थँक यू म्हणतो. ही कृतज्ञता आपल्या जीवनामध्ये मल्टिपल रिझल्ट घेऊन येत असते. मग आता ही कृतज्ञता कुठे-कुठे आपल्याला बाळगायची आहे? प्रत्येक ठिकाणी. जसं की निसर्गाबद्दल आपण कृतज्ञता बाळगतो. त्यानंतर झाडांबद्दल म्हणजेच काय? की बघा आता आपण भारतीय संस्कृतीमध्ये आपले कुठले-कुठले सण आहेत? वटपौर्णिमा, आपण झाडाची पूजा करतो. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आधीपासूनच कृतज्ञता हा शब्द आलेला आहे. प्राण्यांबद्दल कृतज्ञता म्हणून काय करतो आपण? बैलपोळा, नागपंचमी किंवा वसुबारस असे सण साजरा करतो. इव्हन नॉन लिव्हिंग म्हणजेच आपल्या व्हेइकलबद्दल, आपल्या वाहनांबद्दल कृतज्ञता म्हणून आपण लक्ष्मीपूजनाला त्या वाहनाची पूजा करतो. येस ओर नो? येस.
सो येस, डेफिनेटली आपल्या कुटुंबाबद्दल सुद्धा आपल्याला आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. आईने किंवा आपल्या जोडीदाराने जे काही जेवण बनवलं असेल त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा, कारण ते परिश्रम घेतात तेवढं करण्यासाठी. तुमची बायको अशीच अर्ध्या तासात 10 मिनिटांमध्ये स्वयंपाक करते का? मग मग तिला रॉबर्ट म्हणावं लागेल. तर असं होतं का? नाही. त्या स्वयंपाकाची पूर्वतयारी करावी लागते, प्लॅनिंग करावं लागतं, कष्ट करावे लागतात, हार्डवर्क करावं लागतं आणि त्यानंतर 1 ते 2 तासानंतर तो स्वयंपाक तुमच्या समोर करते. मग तिच्यासाठी काहीतरी मनातून एक छान वाक्य, एक तिला कॉम्प्लिमेंट दिलं तर मला सांगा, तिला पण ते बरं वाटेल की नाही? मग आणखीन उद्या तुमच्यासाठी एक छान पदार्थ बनवला जातो. सो येस, कारण जेवढं तुम्ही कृतज्ञता ठेवता तेवढं मल्टिपल वेने तुम्हाला मिळणार आहे. मित्रांबद्दल कृतज्ञता. फक्त थँक्स न म्हणता मनापासून कृतज्ञता दाखवा ज्या ज्या मित्रांनी तुम्हाला मदत केलेली आहे, सपोर्ट केलेली आहे तुमच्या वाईट काळात. ओके, सो येस, आपल्या समोर ज्या अडचणी येतात त्या अडचणींबद्दल सुद्धा कृतज्ञता बाळगायची. का बरं? आपल्या अडचणींना, आपल्या दुःखांना त्यांना पण थँक्यू का म्हणायचे? कारण काहीतरी जीवनामध्ये अडचणी आहेत, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून या वेबिनारच्या माध्यमातून, या वर्कशॉपच्या माध्यमातून काहीतरी सोल्युशन त्याच्यावर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. काहीतरी नॉलेज त्याच्यातून घेण्याचा प्रयत्न करताय. येस ओर नो? बरोबर ना? नाहीतर तुम्ही कशाला एवढा 1 तास दिला असतात तुमचा? दिला असतात का? आजच्या या जीवनामध्ये कोणाकडे तेवढा वेळ आहे का? नाहीये. हां. ओके. सो येस, डेफिनेटली त्यासाठी आपल्याला कृतज्ञता बाळगायची आहे. सकाळी उठल्या उठल्या त्या परमेश्वराचे आभार मानायचे. का बरं आभार मानायचे? आपल्याप्रमाणे कितीतरी लोक आहेत. आज या जगात हा नवीन दिवस, आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे. ते पाहायला राहिलेत का? कितीतरी लोक आहेत, झोपेतच या जगाचा एक्झिट घेतलेला आहे आणि या परमेश्वराने आज आपल्याला छान ही सकाळची पहाट दाखवलेली आहे. सो त्यासाठी आपण कधीतरी मनातून आभार व्यक्त करतो का? मुळीच नाही. कारण आपण ते यूज्ड टू गृहीत धरलेलं आहे. त्यात काय, मी तर उद्या उठणारच आहे. पण आपलं जीवन किती आहे आपल्याला माहिती आहे का? ऑफकोर्स नाही. आपल्याकडे आता किती श्वास शिल्लक राहिलेत माहिती आहे का आपल्याला? मग हा माज कशासाठी? आणि म्हणूनच आपल्याला आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. भले आपण रेंटेड हाऊसमध्ये राहतोय, पण ते रेंट वेळेवर पे करण्याची ताकद या परमेश्वराने आपल्याला दिली. येस ओर नो? कित्येक लोक आहेत, तुमच्यापेक्षा खालच्या लोकांना बघा. ते रेंट पे करू शकत नाही म्हणून आज झोपड्यांमध्ये राहतायत. राहतायत की नाही मला सांगा? काही लोक तर गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीतच मरतात. त्यांच्यापेक्षा आपलं लाईफ बेटर आहे की नाही? सो येस, म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या या परमेश्वराचे आभार मानायचे. थँक यू परमेश्वरा, आज एक नवीन दिवस मला दाखवल्याबद्दल. ऑफकोर्स आपण ह्युमन बिंग आहोत, चॅलेंजेस आपल्या आयुष्यामध्ये येणारच, अडचणी आपल्या लाईफमध्ये येणारच. तो त्या अडचणींना सुद्धा थँक यू म्हणायचं आहे, कारण त्या अडचणी नसत्या तर आपण आज स्ट्रॉंग झालो असतो का? ऑब्व्हियसली नाहीच. म्हणूनच आपल्याला त्या सगळ्या अडचणींना सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. आज आपल्याला या परमेश्वराने खूप छान असं उत्तम धडधाकट शरीर दिलेलं आहे. आपल्यापैकी असे किती जण आहेत ज्यांना एक हात नाही, एक पाय नाहीये. त्यांना काय फील होत असेल आपल्याबद्दल, याचा आपण विचार करतोय का? पण आपण काय करतो, वारंवार परमेश्वराला आपले गाऱ्हाणे, आपले तक्रार सांगत असतो, की मला हे नाही दिलं, मला ते नाही मिळालं, मला असंच लाईफ आहे, मला तसंच लाईफ आहे. जेव्हा तुम्ही या तक्रारीचा सूर बंद करता आणि ग्रॅटिट्यूड सुरू करता, तेव्हा बघा तुमच्या जीवनामध्ये किती छान चेंजेस तुम्हाला बघायला मिळतात. सो तुम्ही सगळे रेडी आहात उद्यापासून ग्रॅटिट्यूडच्या भावनेत राहायला? येस, चलो. सो नेक्स्ट प्रिन्सिपल आहे डॉक्टर मिकाऊसी यांनी आपल्याला शिकवलेला. आय विल बी काइंड टू ऑल लिव्हिंग थिंग्स. आजपासून मी सगळ्या प्राणीमात्रांवर प्रेम करणार आहे. सो डॉक्टर मिकाऊसी यांनी दिलेली एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान शिकवण. केवळ आजच्या दिवस मी सगळ्या प्राणीमात्रांवर प्रेम करेन. ही शिकवण केवळ रेकी साधकांसाठी नाहीये, तर सगळ्या मानवजातीसाठी एक आदर्श आहे. केवळ व्यक्तींवरच प्रेम करावं असं नाही, तर प्राण्यांवर, पशु, पक्षी, कीटक
जे काही आहे निसर्गावर प्रेम करा. सगळ्या सजीव सृष्टीवर आपल्याला प्रेम करायचंय. उदाहरणार्थ, रस्त्यावर जे आता भटके प्राणी आहेत, मांजर आहे, कुत्रे आहेत, तो त्यांच्यावर सुद्धा आपल्याला दया दाखवता आली पाहिजे. त्यांना खायला द्या, अन्न पाणी द्या. त्यांच्यावर जर त्यांना काही मार लागला असेल, जखम झाली असेल, तर ऑफकोर्स त्यांच्यावर आपल्याला ट्रीटमेंट करायची, उपचार करायचे. आता उन्हाळा आहे, उकाळ आहे खूप, त्यामुळे पक्ष्यांना त्यांना दाणे ठेवा, पाणी ठेवा बाहेर दाराबाहेर. झाडांची काळजी घ्यायची, कारण या झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि या ऑक्सिजनची कमतरता आपण कोविडमध्ये अनुभवली आहे. सो येस, सगळ्यांनी ऍटलिस्ट कमीत कमी 5 तरी झाडं लावली पाहिजे. तुमच्या आवारात जर जागा असेल तर ऑफकोर्स ती झाडं लावली पाहिजे. नुसती झाडं लावून न चालता त्याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. त्याचबरोबर जी आपली काही सार्वजनिक संपत्ती आहे, त्या सार्वजनिक संपत्तीचा आपल्याला पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे आणि त्याची काळजी सुद्धा घेता आली पाहिजे. जसं की रेल्वे आहेत, बसेस आहेत, इतर सरकारी वाहने आहेत. आज आपण त्यांची दशा बघतोय. आपण ट्रेनमध्ये प्रवास करताना बघतोय की अनेक लोक या सार्वजनिक मालमत्तेचा कसा वापर करतायत, कसं त्याच्याशी खेळ करतायत. कचरा सागा कुठेही टाकतायत, गार्डनमध्ये वगैरे. सो या सगळ्या गोष्टी, याची सुरुवात आपण करायची. बाकीच्यांनी करो न करो, पण सुरुवात आपण करायची. कारण आपण सुद्धा समाजाचा एक घटक आहोत आणि समाजाचा घटक असल्या कारणाने आपण याचा विचार नाही करत, अरे मी एकटाच करतोय, बाकीचं काय काय करतोय, बाकीचे काय करतात. सुरुवात तुम्ही करा. बघा, तुम्ही एक पाऊल पुढे या, आणखी तुमच्या समोर जे असतात ती 2 पावलं तुम्हाला पुढे येणार आहे. सो येस, डेफिनेटली ही सुरुवात मात्र आपण करायची आहे आणि त्यासाठी पुढाकार आपणच घ्यायचे, दुसऱ्या कोणाची अपेक्षा करायची नाही. सो इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवा. सो ह्या 5 प्रिन्सिपलला आपण आपल्या जीवनामध्ये फॉलो करणार आहोत. रोज थोडं थोडं करू. आजच्या दिवस, रोज आजच्या दिवस. अशा पद्धतीने आपल्याला रोज आपल्या जीवनामध्ये हा एक रोज येणार आहे. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. बरं. सो मी आता एक छोटासा माझा इंट्रो देऊ का सगळ्यांना? नाहीतर तुम्हीच म्हणाल की मॅडम 7 दिवस आम्ही कुठल्या व्यक्तीचं ऐकतोय, त्या व्यक्तीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. येस ऑर नो? सो एक छोटासा माझा इंट्रोडक्शन देते तुम्हाला. एकच मिनिट. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव ज्योती विजय पवार. मी बॉर्न अँड बॉटम मुंबईचे आहे. आता लग्नानंतर घाटकोपरला. सो मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे, मनी रेकी ग्रँड मास्टर, डाउजिंग एक्सपर्ट, न्यूमरोलॉजिस्ट, क्रिस्टल हीलर, एंजल मास्टर थेरपिस्ट, ट्रेनर, लाईफ कोच, आकाशिक रेकॉर्ड रीडर आणि होम अँड अॅनिमल कम्युनिकेटर आहे. आणि जवळजवळ गेल्या 13 वर्षापासून, ऍक्च्युली 15, पण प्रॅक्टिस सुरुवात केली 13 वर्षापासून. सो 13 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे आणि मी अशाच पद्धतीने ऑनलाईन ऑफलाईन मध्ये सेशन घेत होते. सो अशा पद्धतीने माझे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे सेशन चालायचे. पण कोविड नंतर टोटली मी आता ऑनलाईन मध्ये आलेली आहे. कारण ऑनलाईन हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्हाला तुमचं घर न सोडता घरात बसूनच आरामात सगळे सेशन अटेंड करता येतात, एकही पैसा खर्च न करता. राईट? त्यानंतर मला आत्ताच जुलै 2024 मध्ये महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड्स मिळालेला आहे. जसं की या ऍक्ट्रेस तुम्हाला माहित असतील, श्रुती मराठे यांच्याकडून हा अवॉर्ड पुण्याला होता. त्यानंतर हे जे आहेत सीईओ, येवले चहाचे सीईओ, त्यांच्याकडून एक मला पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर रेक्की काउन्सिल ऑफ इंडिया यांची मी एक सेक्रेटरी आहे आणि प्राईम मास्टरशिप हे अवॉर्ड्स मला त्यांच्याकडून मिळालेलं आहे. सो ही एक माझी छोटीशी ओळख मी तुमच्यापर्यंत पोहोचवली.
सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस, थँक्यू सो मच. सो आता आपण पुढे बघूया. येस, थँक्यू सो मच सगळ्यांना. हं. पुढचा सेशन ऐकण्यासाठी सगळे इंटरेस्टेड आहात? आज आपण या टॉपिकवर रेकी म्हणजे काय, कारण आता आपण काय केलंय, आपला एक बेस तयार केलेला आहे छान. आता आपण मेन टॉपिकवर जाऊया की रेकी म्हणजे काय. ओके, एकच मिनिट. तो लॉ ऑफ एनर्जी सगळ्यांना माहिती असेल. लॉ ऑफ एनर्जी म्हणजे काय? आता लॉ म्हणजे काय प्रत्येकाला माहिती असतं. लॉ म्हणजे काय? ज्याचे नियम कधीही चेंज होत नाही त्याला लॉ म्हणतात, राईट? सो रेकी मध्ये सुद्धा काही लॉ आहेत का? तर येस, डेफिनेटली. लॉ ऑफ एनर्जी म्हणजे काय? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. एनर्जी क्रिएट केली जात नाही किंवा एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय, ती नाश सुद्धा करता येत नाही. मग काय होतं? इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ती कन्व्हर्ट केली जाते. सो रेकी काय आहे? रेकी सुद्धा ही एनर्जी आहे. ओके. सो आता आपण डायरेक्टली रेकी बद्दल जाणून घेऊया की रेकी सुद्धा ही एक एनर्जी आहे. रेकी सुद्धा एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. तो या रेकीचा शोध जपानमध्ये लागलेला आहे आणि त्यामुळे तिकडच्या लोकल भाषेमध्ये तिला रेकी असं म्हणतात. ऍक्च्युली रेकीचा वर्ड आहे रे आणि की. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे लाईफ फोर्स एनर्जी. सो ही एक हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे. ही उपचार पद्धती जी आपल्या हातांच्या स्पर्शातून आपल्याला फील होते किंवा ही डिस्टन्सने दिली जाते जेव्हा तुम्ही रेकी लेवल 2 करता तेव्हा. रेकी काय करते? तर रेकी आपलं शरीर, मन आणि आत्मा याच्यामधला जो काही तणाव आहे, टेन्शन आहे, काही आजार आहे किंवा काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्याचं काम करते. सो ही एक अक्षरशः नैसर्गिक उपचार पद्धती आहे. या रेकीच्या साहाय्याने आपण स्वतःसह इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही बाधा आहेत, अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. मग या कुठल्याही प्रकारच्या असू शकतात. मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक. सो कुठल्याही शारीरिक कुठल्याही अडचणींना मात करते आणि रूट कॉजवर जाऊन काम करते. म्हणजे कुठलाही आजार मुळासकट बरा करण्यासाठी रेकी मदत करते. ओके. सो आता आपण पुढे बघूया. एकच मिनिट. माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना? एकच मिनिट, काहीतरी अरे गोंधळ झाला काहीतरी. येस. ओके. सो सॉरी, थोडं माझ्या स्क्रीनचा इश्यू झाला. एकच मिनिट. सगळ्यांना स्क्रीन दिसते का ही? एकदा मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके. सो रेकी आपल्या कशी शिकता येते त्याबद्दल आता आपण जाणून घ्या. जसं जसं की आपले संत होते, साईबाबा आहेत, व्यास ऋषी, भगवान गौतम बुद्ध, स्वामी समर्थ महाराज, यांना आपण आर्थतेने हाक मारली तरी ते आपलं कुठलंही काम करतात. याचा अनुभव आज प्रत्येकाने घेतला असेल. येस ओर नो? म्हणजेच या व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीवरून हात फिरवायच्या तरी त्यांना आराम मिळायचा. का बरं? कारण त्यांच्या हातामध्ये ती नॅचरल एनर्जी होती. ठीक आहे. सो आता आपण बघूया, अशी आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी ही डिवाइन एनर्जी आपल्या शरीरात, आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक वेगळीच हिलिंग पॉवर आहे. फक्त एवढंच की आपण त्याच्यावर कधी ट्रस्ट ठेवत नाही, आपण त्या एनर्जीचा कधी वापर करीत नाही आणि त्यामुळे ती एनर्जी आपल्याला कळत नाही. सो
हाऊ कॅन बी टीच, आता ही रेकी कशी शिकता येते? सो रेकी ही गुरु शिष्य परंपरा पद्धती असल्यामुळे ते आपण आपल्या गुरुकडून शिकू शकतो. ओके, हाऊ कॅन बी टीच? सो ही आपल्या गुरुकडून नॉलेज ट्रान्सफर केलं जातं शिष्याकडे. आता आपण पुढे बघूया. आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असल्यामुळे आज आपण आता प्रॅक्टिकल करून बघणार आहोत की ही फील कशी करायची. सो सगळ्यांनी रेडी राहायचं आहे, एका शांत जागेवर बसायचं आहे आणि व्हिडिओ ऑन करायचा. सो आज आपण तिला फील करूया. येस, आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे. छान. तुम्हाला इकडून मी रेकी एनर्जी पाठवते. तुम्ही फील करा. बघूया कोणाकोणाला ती फील होतीये. चलो, सगळ्यांनी आपले हात जवळ दूर करायचे. ओके, जवळ दूर करायचे. आणि व्हिडिओ ऑन करण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आय डोंट नो, तुम्हाला काय इश्यू आहे, पण व्हिडिओ ऑन करा. येस. आपण ही छोटीशी हलकीशी प्रॅक्टिस करणार आहोत, आपल्या स्वतःमध्ये ती हिलिंग पॉवर आहे की नाही ते पाहण्यासाठी. आता हात असे गोल गोल फिरवायचे, टच करायचे नाहीयेत बरं, मध्ये गॅप असायला पाहिजे. वन्स अगेन, जवळ दूर हात करायचे. आता दोन्ही हात एकमेकांच्या अक्षरशः जवळ आणण्याचा प्रयत्न करा बरं सगळ्यांनी. आणि बघा, एक एनर्जी फोर्स, तुमचे हात असे एक मॅग्नेटिक फील आल्यासारखं जवळ येण्याचा प्रयत्न करतंय का? आपोआप ते हात असे जवळ येण्याचा प्रयत्न करतंय का बघा. सगळ्यांनी करा म्हणजे मला कळेल कोण करतंय नाही करत. कोणाकोणाला जाणवलं त्यांनी हँड रेज करा. हा मॅग्नेटिक फील कोणाकोणाला जाणवला त्यांनी हँड रेज करा. अच्छा, प्रीती मॅडम ऑफिस मधून करतायत बिचाऱ्या. ग्रेट. येस, मोस्ट ऑफ सगळ्यांना जाणवलं. ज्यांना जाणवलं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये सुद्धा मेसेज करू शकतात. येस. सो या एनर्जीवर आपल्याला काम करायचंय आणि ही एनर्जी आपल्या प्रत्येकामध्ये असते. यू कॅन हील युअर सेल्फ. आपण स्वतःला हील करू शकतो. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते. आपण बघा, शाळेमध्ये असताना मैदानी खेळ खेळायचो. बरीच जण धडपडली असतील, पडले असतील, खरचटलं असेल, लागलं असेल. मग ती जखम आपण कुठलंही औषध न लावता का बरं रिकव्हर व्हायची? कारण आपल्या स्वतःमध्ये एक हिलिंग पॉवर आहे. आता हिलिंग म्हणजेच काय, तर आपल्याला बरं करण्याची एक पॉवर आहे. सो रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? पुढे जायचं तर मला एक थंब दाखवा. आणि सगळ्यांनी आपले हँड रब करायचे आणि ती एनर्जी आपल्या डोळ्यांवर ग्रहण करायची. जेवढं जास्त मॅक्झिमम कराल तेवढी ती एनर्जी जास्त मिळते आपल्याला. थँक यू डिवाइन एनर्जी. येस. चलो पुढे जाऊया आपण. आता रेकीचं अट्युनमेंट म्हणजे काय, किंवा त्याला शक्तिपात असं म्हणतात, की सगळेच आता मी म्हणाली सगळ्या युनिव्हर्समध्ये सगळीकडे रेकी आहे. मग आपण सगळेच त्याचा वापर का करू शकत नाही? सगळ्यांनाच त्याचे समान रिझल्ट का मिळत नाही? सो त्यासाठी रेकीचं अट्युनमेंट किंवा शक्तिपात घेणं फार फार गरजेचं आहे. आणि जी लोक रेकीचं शक्तिपात घेतात त्यांच्यामध्ये ही एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी कायम प्रवाहित होत असते आणि त्यांनाच त्याचे रिझल्ट मिळतात. त्यासाठी आपल्याला रेकीचं शक्तिपात किंवा अटेनमेंट घेणं गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? ओके.
चलो आता पुढे जाऊया आपण. सो रेकी लेवल 1 मध्ये ही एनर्जी 10% असते, कारण याच्यामध्ये आपण स्वतःचं स्वयंशुद्धीकरण करतो. रेकी लेवल 2 मध्ये ही एनर्जी 40 ते 45% काम करते, आणि रेकी लेवल 3 मध्ये आल्यानंतर ही एनर्जी जवळजवळ 100% काम करत असते आपल्याकडे. इथपर्यंत क्लिअर झालं? ओके, पुढे बघूया आता. वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. मला रेकी का शिकायचे आहे बरं, असा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. का बरं मला शिकायचे आहे? त्याचं रिझन. बरं, कोणाकोणाला शिकायची आहे पुढे, त्यांनी हँड रेस कर. आता बेनिफिट न सांगता कोणाकोणाला शिकायची? ओके, व्हेरी गुड. दीप्ती मॅडम, अशाच ऐकायला आलात का? तुम्हाला शिकायचं नाहीये का? कोणाकोणाला शिकायचे त्यांनी हँड रेस कर. ओके, व्हेरी गुड. काही लोक असेच आलेले आहेत, त्यांना काही शिकायचं नाही वाटतं. काही लोकांना खरंच मनापासून शिकायचं आहे. ठीक आहे, चलो, सगळ्यांचं स्वागत. बरं, मला रेकी का शिकायचंय त्याचं कारण सांगते मी तुम्हाला सगळ्यांना. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही मानसिक प्रॉब्लेम आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे का? असेल तर काय म्हणता येईल बरं, वेल अँड गुड. असा कोण आहे का पण? नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत, काही ना काहीतरी टेन्शन आहे, बरोबर? मग या टेन्शन मधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर येस, डेफिनेटली त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला रेकी शिकायची आहे. आपल्यावर इनडायरेक्टली काही प्रेशर असतं, जसं की आपल्या सगळ्यांवर आहे, आपल्या मुलांवर सुद्धा आहे. की आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांवर आलेलं प्रेशर. तुमच्या सुद्धा तुमच्या बॉसकडून काही अपेक्षा असतात, हे काम याच वेळेला पूर्ण व्हायलाच पाहिजे, किंवा तुमच्या सासू सासऱ्यांच्या सुद्धा काहीतरी अपेक्षा असतात, आणि त्याचं ओझं घेऊन आपण सगळे चाललेलो असतो, आणि त्यामुळे इनडायरेक्टली आलेलं मानसिक टेन्शन आपल्या सगळ्यांवर आहे की नाही? घराचे हप्ते चाललेले आहेत, ईएमआय चालू आहेत, जॉब आहे तोपर्यंत ठीक आहे, पुढे काय, क्वेश्चन मार्क. सो ह्या सगळ्याचं टेन्शन. त्याचबरोबर आज प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काहीतरी समस्या आहेत, काही ना काहीतरी कलह आहेत. येस ओर नो? आहेत ना, सगळ्यांच्याच आहेत, तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आहेत. त्याचबरोबर बरीच लोक नशेच्या आहारी गेलेले आहेत, ऍडिक्ट. अल्कोहोल असेल किंवा काही इतर गोष्टी असतील, त्यांच्या ऍडिक्ट झालेले आहेत. सेकंड थिंग, आर्थिक समस्या. आज कोण अशी व्यक्ती आहे का, माझ्या जीवनामध्ये कुठलीच आर्थिक समस्या नाही, किंवा अशी कुठली व्यक्ती आहे का, माझ्या जीवनामध्ये सगळं छान चाललंय माझ्या, किंवा अशी कोणती व्यक्ती आहे का की माझ्या घरामध्ये औषध जरा सुद्धा सापडणार नाही? आहे का असं कोण? नाही. सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतंच, आणि त्यामुळे आपली बरीच स्वप्न जे आपण यंग एज मध्ये बघितलेली असतात ती पूर्ण पूर्ण होता होता नाकी नऊ येतं, आणि जवळजवळ 60व्या वर्षी ती स्वप्न पूर्ण होतात. काहींची होतात, काहींची नाही होत, बरोबर? आणि मग त्याचं कौतुक आपल्याला तेवढं वाटत नाही, कारण ते स्वप्न केव्हा बघितलेलं असतं, 25व्या वर्षी. पूर्ण कधी होतं? वयाची 60 ओलांडल्यानंतर, आणि त्यामुळे त्याचं तेवढं कौतुक राहत नाही. त्याचबरोबर नातेसंबंधांमध्ये आलेला तणाव आहे. आपल्या सगळ्यांमध्ये नातेसंबंधांमध्ये, रिलेशनमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. आत्मविश्वासाची कमतरता, न्यूनगंड, की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स लेव्हल कमी आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, आणि या सगळ्यामुळे आपण काय करतो, एक टोकाची भूमिका घेतो. काय करतो, तर डिप्रेशनमध्ये जाऊन कुठेतरी सुसाईड करण्याचा विचार आपण करत असतो. येस ओर नो? आणि या सगळ्यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, आपल्याला सुरक्षित राहायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. इथपर्यंत क्लिअर? सविता मॅडम, फक्त लक्ष द्या, आधी लिहू नका, तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग मिळणार आहे, त्यामुळे इकडे लक्ष द्या. ओके, सो येस, इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? यासाठी आपल्याला रेकी शिकायची. आता रेकी शिकतोय आम्ही मॅडम, ठीक आहे, पण काही लोक म्हणतात रेकी शिकणं चांगलं नाही, काही म्हणतात रेकी खूप छान आहे. मग हे नक्की काय चक्कर आहे?
सो रेकी बद्दल काही मिसकॉन्सेप्शन आहेत ते आपण जाणून घेऊया, समज गैरसमज रेकी बद्दल जाणून घेऊया. सो रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा काही संबंध आहे का असं कोणाकोणाला वाटतं त्याने हँड रेस करा. आहे का संबंध? येस, डेफिनेटली आहे. रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा फार जवळचा संबंध आहे. काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो, मे बी त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या या वर्तमान सॉरी या येस प्रेझेंटमध्ये वर्तमान काळात सुद्धा आपल्याला भोगावा लागतो. मग ते पास्ट लाईफ मध्ये आपण जे काही केलेले आहेत कर्म ते चांगले असतील तर आपल्याला त्याचा चांगला परिणाम मिळतो. जर काही वाईट केलं असेल तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आणि आपल्या पास्ट लाईफ मध्ये जे काही भोग ब्लॉकेजेस होते ते काढून टाकण्यासाठी सुद्धा रेकी आपल्याला मदत करते आणि आपलं पुढील आयुष्य चांगलं बनवते. सो येस, डेफिनेटली रेकीच्या फ्लो बरोबर काही सिम्बॉल्स आपण प्रभावीपणे जे काम करतात ते आपण शिकतो आणि त्यामुळे आपली एनर्जीचा फ्लो वाढायला लागतो. म्हणून आपल्याला रेकी शिकायची. दुसरा गैरसमज आहे, मॅडम रेकी म्हणजे काही ब्लॅक मॅजिक आहे का? तर अजिबात नाही. ब्लॅक मॅजिक, तंत्र मंत्र याचा रेकीशी काही संबंध नाही. ही केवळ एक वैश्विक, एक डिवाइन एनर्जी आहे आणि ती केवळ चांगल्या कामासाठीच वापरली जाते. आता याचा वापर कसा करतो कोण त्याच्यावर डिपेंड आहे. सपोज तुम्ही या शक्तीचा वापर एखाद्या वाईट गोष्टीसाठी केला तर त्याचे वाईट रिझल्ट समोरच्या व्यक्तीला नाही मिळत, तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुमचे इंटेन्शन क्लिअर असायला पाहिजे. रेकी केवळ आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना, चांगल्या गोष्टी घडून आणते. ओके, इथपर्यंत क्लिअर? सपोज मी आता आहे आणि मला असं वाटतं या व्यक्तीचं वाईट व्हावं म्हणून मी याच्यावर रेकी केली, त्याचा वाईट परिणाम कोणावर येणार? माझ्यावर, कारण मी माझे इंटेन्शन वाईट होते. उलट त्या व्यक्तीचं आणखीन मल्टिपल चांगलं होणार. सो इथपर्यंत क्लिअर? सो रेकी केवळ चांगल्या इंटेन्शनसाठी चांगल्या भावनेने वापर करता येतो. याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक तंत्र मंत्र असं काही नाही. रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? काही कंडिशन नाहीत. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर कोणीही रेकी शिकू शकतं. याच्यासाठी जाती धर्माचं बंधन नाही, वयाचं बंधन नाहीये. केवळ 14 वर्ष वयोगटातील पुढील मुलं शिकू शकतात. ते पण अशासाठी की 13 वर्षापर्यंत मुलांची मानसिकता किंवा मुलं स्थिर नसतात, चंचल असतात म्हणून. ही एक कंडिशन आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? आता आपण पुढे बघूया. जर तुम्हाला आज आणखीन माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही युट्यूबवर जाऊ शकता आणि बघू शकता की आपल्यापेक्षा प्रगत देशांमध्ये ही रेकी, या रेकीचे हिलर असतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये यांना घेऊन जातो तेव्हा तिथे रेकी केली जाते ऑपरेशन होण्यापूर्वी, ते ऑपरेशन सक्सेस होण्यासाठी आणि ऑपरेशन झाल्यानंतर समोरील व्यक्तीला लवकर रिकवर होण्यासाठी, त्या जखमांमधून, त्या ऑपरेशनमधून त्याची लवकर रिकव्हरी होण्यासाठी. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके. सो आज आपण पाहिलं रेकी म्हणजे काय, रेकीचे बेनिफिट. तो रेकीचे एक ना अनेक बेनिफिट आहेत. असं कुठलं रिझन नाही की जिथे आपल्याला रेकी वापरता येत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपण रेकी वापरू शकतो. फक्त एवढंच की रेकी लेवल 1 मध्ये या काहीतरी मर्यादा असतात. जसं की आपण स्वतःचं हिलिंग स्वतः करू शकतो. आपण दुसऱ्यांना हिलिंग नाही देऊ शकत डिस्टन्सने. सपोज आता मी इकडे मुंबईला आहे, माझ्यासमोर एखादी व्यक्ती पुण्याला आहे किंवा औरंगाबादला आहे, लंडनला असेल, व्हॉटेव्हर कुठेही असेल, तर मी त्याला हिलिंग केव्हा देऊ शकते? जेव्हा मी रेकी लेवल 2 करते तेव्हा. हे बंधन आहे. कारण प्रत्येक लेवलची एनर्जी वेगवेगळी असते. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? येस. सो आता कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर यू कॅन आस्क मी. हँड रेज करा, इमोजीवाले, म्हणजे मला कळेल तुम्हाला काही क्वेश्चन मी. रुपाली मॅडम तुमचा हँड डाऊन करा. अश्लेष कोण आहे बरं? अश्लेष कुंभार, हँड डाऊन करा. येस, ज्यांना काही क्वेश्चन विचारायचं आहे त्यांनी फक्त हँड रेज करा. आतापर्यंत मी जे शिकवलं त्याच्यावर, कारण प्रत्येक सेशनमध्ये तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, पण त्यासाठी थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. सो आतापर्यंत कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये जर काही डाऊट्स असेल तर यू कॅन आस्क मी. एनी क्वेश्चन्स? येस, आता मी असंच विचारते रॅन्डमली. अनिता मॅडम सगळं कळलं व्यवस्थित? अनम्यूट करा. हो मॅम. शिकवताना सगळे मुद्दे कळतायत? हो.
चलो, थँक्यू सो मच. ओके, जर सगळ्यांना सगळं कळलं असेल तर नो प्रॉब्लेम, आपला हा सेशन इथे संपूया. थँक्यू सो मच. आणि आपण आता उद्या भेटणार आहोत ठीक 2 वाजता. ओके, चलो, थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. आणि पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.